या वाडा तालुक्यातले एक जुना लागता आवाज दिनेश ठाकरे सर. तर नक्कीच आपण जातोय या दुसऱ्या फेरीकडे, कारण दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्यासमोर तर रंगणार आहे अतिशय दोन तगड्या संघांमध्ये. एकीकडे आपण पाहत असाल साईराज कुडूस, दुसऱ्या बाजूला मात्र निश्चितच शिवंजी आलमान, तालुक्यातल्या दोन दिव्य शक्ती म्हणतील क्रिकेटमधल्या. आणि सुरुवात होताना मात्र सुरुवात रोशन यांची. पहिला चेंडू दीपेश यांनी पाहिला, त्या चेंडूनंतर चांगल्यापैकी खेळ गेलाय, परंतु 30 मध्ये चेंडूला स्टॉप केला जातोय. तोपर्यंत एक धाव जी मात्र सुरुवात करताना आपण पाहतोय दीपेश यांच्या बॅटमधून आलेली आणि खातं खुललं गेलंय संघाचं. आणि वैयक्तिकरित्या दीपेश आणि मनीष अशी जोडगोळी आपण पाहतोय मैदानातली. तर पुढचा चेंडू यास मनीष यांचा एक चांगला फटका, नक्कीच बॅटच्या रडारमध्ये होता. चेंडूला चांगल्यापैकी पुल करताना वन बाउन्सचा चेंडू निघून झाला, तो सीमा रेषे पलीकडे चौकारा करता ओर दी रोप. अतिशय चांगलीपैकी सुरुवात मात्र इथे गेल. दुसऱ्या चेंडूवर एक आक्रमण सुरू केलं आणि त्या आक्रमणाचा फायदा मात्र चेंडू निघतोय तो सीमा पार होताना मनीष यांच्या बॅटमधला एक खणखणीत चौकार. तर या चौकाराने धावसंख्या धाव पोहोचले 5 वर. निश्चितच प्रेक्षकांना आवडणारा हा सामना आपण नक्कीच पाहणार आहोत. दोन्ही संघांचे अतिशय चांगले खेळाडू आहेत आणि एक चांगली लढत आपल्या भेटीला आलेली ती दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना. षटकातून पॉवर प्ले असल्याने निश्चितच षटकातील तिसरा चेंडू इथे मात्र चकवण्यात यश आले गोलंदाजांना. अचूकता दाखवली इथे लगेच नुकतीच पुढचा चेंडू हाताळताना चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं का होईना गेला होता ऑफ स्टंपच्या बाहेरून आणि त्यामुळेच एक निर्धाव चेंडूची समाप्ती झालेली. आतापर्यंत 3 चेंडू संपलेत, धावसंख्या 5 फलकावं लागली शिवंजी आलमान संघाची. प्रथमतः मात्र नाणेफेक हल्ल्यानंतर बॅटिंग करताना इथे लगातार तोच चेंडू हाताळला गेला. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू हाताळताना बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. बघा युवा खेळाडूची अतिशय चांगली ही सुरुवात, प्रतिभा संपन्न गोलंदाज आहे रोशन. आणि भले पहिल्या 2 चेंडूवर चांगले पटक्यानंतर पुढच्या 2 चेंडूला स्वतःला मात्र सावरला आणि चांगली गोलंदाजी केली आहे. तर या षटकातून 5वा चेंडू इथे मात्र दांडी गोल फलंदाज फर्निचर उद्ध्वस्त केला गेला. अतिशय अचूकता दाखवली या चेंडूवर. टप्पा अगदी अचूक ठेवताना मात्र चेंडूला ज्या पद्धतीने मिडल स्टिकवर ठेवला होता आणि त्रिफा घेऊन येतोय तो इथे मनीष यांचा. आणि त्यामुळे पहिली सफलता लवकर मिळतीये ती संघाला, साईराज कुडूस संघाला म्हणता येईल किंवा रोशन यांना. एक चांगली सुरुवात ते देत आहेत, कारण मागच्या सामन्यात आपण पाहिलं असेल याच संघाने ओपनिंग चांगली दिली होती मनीष आणि दीपेश यांनी, परंतु यावेळेस फलंदाज लवकर बाद झाले आहेत आणि त्यामुळे आता दुसऱ्या फलंदाज लवकर जावं लागतं मैदानामध्ये. ते संदेश यांना मागच्या सामन्यातला एक चांगला खेळाडू म्हणून ठरला होता संदेश. आणि आता पाहूयात त्यांच्याकडे जबाबदारी सध्या बॅटिंग करण्याची, फलंदाजी करण्याची. तर साथ देतील दीपेश गोलप्पेंना. मात्र मनीषने थोडीशी निराशा केली, कारण चांगली सुरुवात त्यांनी करून दिली होती चौकात ठोकत. असं वाटलं की या चांगला खेळ करतील, मात्र या षटकात अचूकता का स्थिती दिसली आपल्याला रोशन यांची. पॉवर प्लेमध्ये एक चांगली पॉवरफुल गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा आल्यानंतर पुढचे 2 चेंडू खूप चांगले हाताळले आणि दबाव निर्माण केला. त्या दबावाला बळी पडताना मात्र 5व्या चेंडूवर फलंदाज त्रिपाचित बाद झाले मनीष. आणि त्यानंतर जागा घेतात नवीन फलंदाज मैदानातून ते संदेश. एक युवा खेळाडू आहे निश्चितच. आलमान संघाकडे देखील चांगले खेळाडू आपण पाहतोय. युवा खेळाडूंचा वर्णन, त्याचबरोबर सिनियर सिटीजन, काही जुने खेळाडू देखील अनुभव संपन्न असलेले आहे. असं हे संमिश्र मिश्रण या संघामध्ये. तसंच मिश्रण आपण पाहतोय साईराज कुडू संघाकडे देखील. तर फिल्डिंगमध्ये थोडेसे फेरफार केले जात आहेत, बदल केले जात आहेत. आणि त्यानंतर षटकातील अंतिम चेंडू इथे मात्र खूप सुरेख चेंडू टाकले गेले. लगातार 4 चेंडू डॉट हाताळताना मात्र विकेट आली आणि अशा प्रकारे षटक देखील संपलं गेलं. पहिल्या षटकात फक्त 5च धावा आल्या. अतिशय सुंदर गोलंदाजी, जी मात्र पॉवर प्लेमध्ये आपण नेहमीच फलंदाजी पाहत असतो, मोठे मोठे फटके, परंतु इथे मात्र अगदी फटक्यापासून दूर ठेवलं गेलं. ते आलमान संघाचे या
फलंदाजांना आणि त्यामुळे फक्त धावा आल्या त्या 5. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद होताना 5 धावा. तर आज आपण पाहिला असेल शेवटचा दिवस या स्पर्धेचा. आज केवळ 8 संघांना सहभागी करून घेतलं. कारण याचं कारण म्हणजे शेवटी आपल्याला आज 2 सेमीफायनल एक फायनल असे एक्स्ट्रा 3 सामने खेळायचे आहेत. तर रोजच्या प्रमाणे आज थोडंसं शेड्यूल बदललं गेलं. कारण रोज आपण 10 संघ पाहायचो खेळताना पहिल्या फेरीपासून, परंतु आज ते बदल त्यासाठी केले गेले. वेळेचं भान ठेवत अंतिम सामना जो खेळ लवकरात लवकर प्रकाशात व्हावा या हेतूने मात्र आपण 2 संघ आज कमी केले. तर अशा परिस्थितीत नवीन षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ, ज्यांना मात्र हे दुसरं षटक दिलं गेलंय. कारण सिनियर खेळाडू पण देखील पाहतो चांगले इथे गोलंदाज आहेत त्यांच्या पर्याय म्हणून. परंतु सध्या आपण पाहिलं असेल की सौरभ सारखा गुणी खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणता येईल. कारण या 2-3 वर्षात जसं आपण मुकेश सरांनी उल्लेख केला की या 2-3 वर्षात आपली काही प्रगल्भता आहे, आपल्यातली काही प्रतिभा संपन्नता आहे ती त्यांनी दाखवली अनेक टुर्नामेंट्समध्ये आपल्या संघाकरता. आणि आता देखील ती जबाबदारी घेत आहेत आपल्या खांद्यावर आपल्या गोलंदाजीची. तर पहिला चेंडू खेळण्याकरता इथे दीपेश गोलब देखील तयार झाले. सकाळच्या सामन्यात दीपेश यांची खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली होती, परंतु त्यापेक्षा चांगली बॅटिंग त्यांना या सामन्यात करावी लागेल संघासाठी. कारण मनीष पाच झाले त्यामुळे जबाबदारीची वाढती आहे ती बॅटिंग करण्याची. नेहमीच आपल्या संघाला त्यांनी चांगला साथ दिली आहे बऱ्याच वेळा. इथे मात्र चेंडू पाहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू उसवी घेत होता, थोडा ऑप्शनच्या बाहेरून निघाला होता मागे आणि खडे खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू मात्र गेले मिस करून निर्धाव स्वरूपात दीपेश यांना. इथे कुठेतरी फुटवर्कचा वापर करायला पाहिजे होता, परंतु त्यांनी चेंडू अगदी पहिला असल्यामुळे थोडंसं विचार तेवढंसं गांभीर्य घेतलं नाही आणि चेंडू डॉट स्वरूपात संपताना धावसंख्या स्थिरावली फलकावरती. आतापर्यंत 1 बाद 5 धावा. प्रथमतः बॅटिंग करताना शिवजी आलमन संघाची स्थिती आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र निषेध केला आणि सोडून दिलं जात आहे. पंच आपली वाईटची घोषणा करतात. त्या दरम्यान आणखी एक धाव, अशा एकंदरीत 2 धावा ज्या ऍड होतील आणि धावसंख्येमध्ये भर पडताना धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते आहे. तर निश्चितच या बोनस स्वरूपात या 2 धावा आल्यात आणि या धावा कुडू संघाला कुठेतरी नक्कीच विचार करावा लागेल की अशा प्रकारच्या एक्स्ट्रा जर धावा दिल्या तर त्याचा परिणाम अंतिम क्षणी होऊ शकतो सामन्याच्या. त्यामुळे वेळीचं या धावांना अवरता घेतलं पाहिजे. या षटकातील पुढचा चेंडू आता मात्र जबरदस्त आपल्या पठडीतला चेंडू मिळाला होता. अगदी पूर्णपणे चेंडू थोडासा पाय टाकण्याचा प्रयत्न, फुलटॉस झाला आणि फुलटॉसवर खरपूस समाचार घेतला. तो चेंडूला पूल करताना सक्सेसफुल षटकार आलाय तो दीपेश गोलब यांच्या बॅटमधून. तर अशा प्रकारची फटकेबाजी पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतात, विशेषतः दीपेश गोलब असतील अनेक आपल्या तालुक्यातले खेळाडू आपण जे पाहतोय आक्रमक शैलीचे, त्यांच्याकडून खेळ पाहताना नेहमीच आनंद येतो. आणि तशा प्रकारचा हा फटका मारत असताना मात्र अगदी प्रेक्षकांना खुश केला ते दीपेश यांनी. आणि षटकारीतल्या संघाची धावसंख्या देखील आता पोहोचली आहे फलकावरती 13 वर. तर कुठेतरी जागा गेलं म्हणावं गेलं ते गोलंदाज सौरभ यांना. तर पहिला चेंडू त्यांनी चांगला टाकला होता, पण तो पुढचा चेंडू वाईट टाकला आणि त्यानंतर हा चेंडूवर मात्र थोडासा यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात फुलटॉस झाला. त्याचाच पुरेपूर फायदा उचलला तो दीपेश यांनी आणि चेंडूला सीमा रेषे पलीकडे भिरकून दिला. तर निश्चितच चांगला खेळ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. ओम साई आयोजित ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो कोणेकरांचं अतिशय सुंदर आयोजन, सुंदर नियोजन सातत्याने या स्पर्धेमध्ये आपण नेहमीच येत असतो. नेहमीच आम्हाला आमंत्रण असतं आणि खरोखरच हा विश्वास त्यांनी आमच्यावर दाखवला गेले कित्येक वर्ष. परंतु दरम्यान नक्कीच आपल्याला तालुक्यातल्या अनेक स्पर्धा पुढे पाहायच्या आहेत. अगदी पुढच्याच आठवड्यामध्ये, पुढच्याच महिन्यातली स्पर्धा मोठी तालुक्यातली पाहायला मिळेल. 1 लाखाची जी भगवा करंडक आंबेडकरचा तो देखील 4 तारखेवर सुरू होतोय. दरम्यान या षटकातील सर्वांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील ते दीपेश, ज्यांनी नुकता षटका टोकून सुरुवात चांगली केली होती. पुढचा चेंडू थोडासा वेगवान आता थोडीशी कमी ठेवली किंवा चेंडूला थोडंसं भर देताना अचूक टप्पा ठेवला होता, वेग कमी केला होता आणि त्यामुळेच फलंदाजांनी लगेचच एक धाव इथे मात्र पूर्ण होतीये. पंचांचं लक्ष अगदी व्यवस्थित आहे. निश्चित दोन्ही तटस्थ पंच आहेत. तर थोडी शंका दूर केली जाते आणि आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत फलंदाज. 1 धाव घेत असताना संघाची धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचते. वाढताना ती 14 वर 14 रन. एक मात्र फलंदाज इथे बाद आपण पाहिलं असेल मनीष, ज्यांनी चौकार ठोकल्यानंतर पुढे नंतर ते बाद झाले पहिल्या षटकाच्या 5व्या चेंडूवर. आणि त्यानंतर ह्या दुसऱ्या षटकात आपण इथे सध्या गोलंदाजी पाहतोय ती सौरभ यांची. 3 चेंडूचा खेळ संपला नुकताच. आता सामना करतील ते संदेश, ज्यांना आपलं वैयक्तिक खातं उघडायचं. आज त्यांना प्रमोट केलं गेलं मैदानातून बॅटिंगमध्ये ऑर्डरमध्ये
आणि या षटकातील आता खेळतील तो सौरभ यांचा पुढचा चेंडू. थोडंसं मात्र चेंडू अगदी फिरक घेण्याचा प्रयत्न होता, पण तो अगदी हवा पण चेंडूला कट केला गेलाय. चिराग चेंडू आडवेपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव जी संधी होती ती साधली संदेश आणि एक धाव. आपलं वैयक्तिक खातं उघडताना संघाची धावसंख्या 15. 4 चेंडूचा इथे खेळ संपतोय. दुसऱ्या षटकातील सौरभ एक चांगली गोलंदाजी करतायत. भले एक मगाशी षटकार त्यांच्यावर जरूर बसला होता तर देखील त्यांनी आतापर्यंत चांगला मारा केलाय. षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी तर सज्ज होत आहेत. 5वा चेंडू म्हणता येईल. 5व्या चेंडूवर त्यांनी आता हाताळा गेला. तर अजून एक अंतिम चेंडूचा खेळ बाकी असल्यानंतर धावसंख्या आता पोहोचली ती 16वर 16 रन. अंतिम चेंडू अजून हाताळायचा आहे या षटकातला. दुसऱ्या षटकातील आपण पॉवर प्ले जे पाहतोय ज्यामध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवले गेले नियमाप्रमाणे. त्यामुळेच या षटकात अजून एक चेंडूचा खेळ बाकी जो राहतो तो आता हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतील सौरभ. तर फिल्डिंगमध्ये थोडेसे बदल करतायत. प्रत्येक फलंदाज ज्याप्रमाणे खेळतोय त्याच्या विरोधात मात्र कामगिरी करायच्या दृष्टीने मात्र ही फिल्डिंगमधली सजावट आपण पाहत असाल. आणि त्यानंतर या षटकातला शेवटचा चेंडू. तर या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतायत संदेश. इथे मात्र अगदी थोडीशी घाई गेली असं म्हणावं गेलं. चेंडू येण्याची वाट पाहिली नाही, परंतु चेंडू दिशाहीन ठरलाय. बराचसा चेंडू बाहेर गेला हे पंचांनी ओळखलं आणि त्यावर मात्र वाईटची घोषणा करताना धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचली आहे ती 17वर 17. षटकातला अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. निदान 4 षटकाचे सामने असल्यामुळे निश्चितच मी तर म्हणेन की शिवजी अलमान संघाला 25 ते 50च्या आसपास धावसंख्या नेणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी देखील तेवढ्यात दांडगा अनुभव असलेला फलंदाजांचा संघ आहे. मात्र अखेर खूप सुरेख चेंडू टाकला गेला आणि षटक संपवलं आपलं. आपल्या कोट्यातलं एकमेव षटक आपण फक्त सध्या पाहतोय सौरभ यांनी पूर्ण केलंय. आणि अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ संपतो. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर विचार जर केला तर एक गडी गमावल्या संघाने तो शिवजी अलमान संघानं आणि एक बाद होताना धावसंख्या जाऊन पोहोचली 17वर 17. तर पाहायचं गोलमध्ये बदल होतोय. कुठल्या गोलाला मात्र आमंत्रित केलं जाईल ते बॉलिंग मार्कवर. तर या स्पर्धेसाठी आपण पाहतो एक खास आकर्षण या स्पर्धेचं राहिले ते म्हणजे धावसंख्या 17. ती मात्र एक सुंदरशी मालिकावीर म्हणून सायकल आपल्याला दिली गेली. ते संदीपजी जाधव सर इथे उपस्थित आहेत आणि बरेच बक्षिसं ते लावत आहेत. काल परवापासूनच या स्पर्धेकरता खेळाडूंसाठी विशेषतः षटकारांच्या हॅट्रिकसाठी चौकारांच्या हॅट्रिकसाठी. परंतु दरम्यान आपण जाऊयात पुन्हा एकदा नवीन षटकाकडे. नवीन षटकाला सुरुवात करण्यासाठी एक फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं तर आपल्या तालुक्यामध्ये किंवा अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज चिराग भानुशाली यांच्याकडे चेंडू सोपवला गेला. तिसरं षटक जे आता सुरू होत आहे या तिसऱ्या षटकात पहिला चेंडू हाताळतील आणि समोरच्या बाजूला दिपेश घोलप जे थोडेसे आता शांत होते मागच्या षटकामध्ये. एक षटकार मारल्यानंतर त्यांना थोडंसं शांत ठेवलं होतं. परंतु आता बघूयात त्यांची ही शांतता कितीपर्यंत थांबवून ठेवतील कुडूस संघाचे गोलंदाज. तर या षटकाला सुरुवात होताना पहिला चेंडू लेफ्ट मारा. पहिला चेंडू मात्र डिक्लेरेशन होतं एक बघूयात कारण डिक्लेअर एरियामध्ये चेंडू गेलाय त्यामुळे एक धावच समाधान व्यक्त करावं गेलं. एक धाव समाधान होताना धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचली ती फलकावर आता 18 धावा. एक चेंडूचा खेळ संपला. तर अचूकता सध्या आपण पाहतोय कुडूस संघाच्या गोलंदाजांची अतिशय चांगल्यापैकी त्यांनी कामगिरी इथे केली. विकेटवर चांगला मारा केला विशेषतः कारण अलमान संघाची ताकद आपण पाहतो बॅटिंगमध्ये आहे. परंतु या बॅटिंगमधला रोखण्याचं काम मात्र इथे केलंय त्या आतापर्यंत गोलंदाजांनी आणि त्यामुळे स्कोर थोडंसं कमी पाहायला मिळतो. तिसऱ्या षटकात पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू थोडासा निश्चितच ऑफस्टंपच्या बाजूने निघाला होता आणि चांगला चेंडू म्हणता येईल. डॉटचं इथे उद्घोषणा झाली आहे. आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडू संपले गेलेत षटकामधून. दिपेश सारखा एक तगडा फलंदाज समोर असताना मात्र निश्चितच त्यांना बांधून ठेवण्याचं काम त्यांना रोखण्याचं काम केलंय ते या षटकात चिराग यांनी. त्यामुळे धावसंख्येला आवर घातली गेली आतापर्यंत ती 18 धावा. इथे मात्र चेंडू हवेत आणि इथे जे घडायचं ते घडून गेलं कारण दिपेशांना या चेंडूवर चकवलं बॅटवरून चेंडू गेलाय मागे आणि एक चांगला झेल टिपला तिथे लालू पटेल यांनी आणि विकेट मात्र दुसरी येते. दिपेशांचा हा कुठेतरी असं वाटतं प्रेक्षकांना की चांगले स्कोरिंग होईल चांगला मोठे स्कोर स्ट्रोक पाहायला मिळतील. ती पुन्हा एकदा खोल अपयश येत आहे आणि संघ निश्चित अर्थात अडचणीत येऊ शकेल कारण 2 चांगले फलंदाज बाद झालेत. सुरुवातीला मनीष बाद झाले. आता दिपेश घोलप सारखा एक
चांगला फलंदाज माघारी परततोय, त्यामुळेच संघाला निश्चितच आता पुढे तोंड देताना संघर्ष करावा लागेल. तर बघता बघता इथे चांगली रणनीती आखली होती. चिरागांना मागे ठेवण्याचं काम मात्र नक्कीच करण्यात करताना त्यांनी अचूक वेळेवर त्यांना पाठवलं मैदानात बॉलिंगसाठी आणि त्याचाच फायदा म्हणून दिपेश गोलबसारखा फलंदाजांना बाद करण्यात यश आलंय. कारण तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर इथे पण पाहतोय एक चांगलं यश आलं आणि संघाची धावसंख्या फलकावर 2 गडी बाद 18 धावा. चांगल्यापैकी फिरक घेणारी चेंडू, पण मगाशी म्हटलं की फिरकीचा जादूगर म्हणून पाहिलं तर चिराग बनशले भले भले मोठ्या फलंदाजांना त्यांनी बाद केलं. अगदी प्रोफेशनल खेळाडूंना त्यांनी अनेक वेळा बाद केला आणि आपल्या चांगली गोलंदाजीचा कामगिरी दाखवली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा फिरक घेण्याचा चेंडू तापडतो. यावेळेस हवेत असला ते शतक सुरेख चेंडूला जज करत हा आणखी एक झेल घेतला गेला आणि बॅक टू बॅक 2 विकेट आपल्या नावावर केल्यात त्या चिराग यांनी. अतिशय गोलंदाजी कमाल की गेंदबाजी असं मी म्हणेन. अतिशय कमालचे चतुरही गोलंदाजी करतायत ती या षटकामधून आणि आता हॅट्रिकवर येऊन पोहोचलेत. कारण लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद केले. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ जरी संपला असला तरी देखील मात्र या षटकाने पूर्णपणे मग विचार करायला आलाय तो आता शिवंजी आलमान संघाला की आता नेमकं काय आपण केलं पाहिजे बॅटिंग करण्यासाठी, काय धावा करण्यासाठी. या षटकात तर नक्कीच धावा एकच आले फक्त, परंतु 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झाले ते पहिल्या 4 चेंडूवर. हॅट्रिकची आता वेळ आलेली, परंतु इथे मात्र नवीन फलंदाज विरसेन जात आहेत. विरसेन मोकाशी आपण पाहतोय जे देखील चांगले फलंदाज आहेत, त्यांच्याकडे तेवढी गुणवत्ता आहे. परंतु मात्र आल्या पावले माघारी परतावं लागलं तिथे फलंदाज विशाल यांना. कारण विशाल सुद्धा देखील चांगले फलंदाज आपण गेल्या वर्षी पाहिलं तर त्यांचा गेल्या वर्षी हंगाम खूप चांगला गेला होता. विशाल यांचा चांगली फटकेबाजी चांगली बॅटिंग करत होते आणि या सामन्यात त्यांना लवकर बाद केलं गेलं, त्यामुळेच त्यांची आता जागा घेत आहेत विरसेन. तर कुठल्या तरी फलंदाज इथे थांबावं लागेल. षटकातील हॅट्रिकचा चेंडू त्यांनी देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला. चेंडू टप्पा अगदी आखूड होता आणि चेंडू गेला त्यांच्या डोक्यावर मागे. तर हॅट्रिक जरी झाली नसली तरी मात्र षटक खूप चांगला हाताळला गेलाय. आतापर्यंत 5 चेंडूमध्येच फक्त 1 धाव आणि 2 गडी बाद असं हे पृथक्करण सध्या आपण पाहतोय चिराग यांचा. षटकातील अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे, कारण 4 षटकात सामना असल्यामुळे आपल्याला प्रत्येक चेंडूचा वेळ विचार करावा लागेल. इथे मात्र निश्चितच धोका होता, परंतु आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत दोन्ही फलंदाज आणि षटक संपलं. इथे 1 धाव घेताना धावसंख्या पोहोचली होती फलकावर ते 19 बघा. या षटकामध्ये मी उल्लेख केला की फक्त 2च धावा आल्या. मगाशी 17 धावावर आपण खेळ पाहतो 2 षटकानंतर, परंतु या षटकात 2 धावा आल्यानंतर 2 गडी सुद्धा बाद झाले आणि संघाची धावसंख्या अवघी फलकावर लागली ती 19 धावा. म्हणजे 18 चेंडू संपले गेलेत खेळातले आणि 18 चेंडूमध्ये 19 धावा हे समीकरण आपण पाहिलं असेल खूप चांगलं राहिलं ते साईराज कुडू संघाचं. आणि कुडू संघ देखील आपण बघतोय सातत्याने एक चांगलं काम करत असतात, चांगली खेळ करत असतात. या क्रिकेटच्या खेळामधून आपलं एक चांगलं कौशल्य, आपलं एक चांगली कामगिरी त्यांची आपण नेहमीच पाहत असतो. तर इथे विचार आता करावा लागेल इथे कुडू संघाच्या विरोधात आलमान संघाला की आता आपल्याला थांबून चालणार आहे, जे काही करायचं ते या षटकात करावं लागेल. आणि बघूया त्यांचा मुख्य फलंदाज विरसेन मोकाशी ज्यांच्यावर सगळी दारोमदार आहे. 19 धावा फलकाला लागल्यात. तर शेवटचं षटक सुरू करण्यासाठी विशाल वलटे त्यांचं मात्र नक्कीच निवड होतीये किंवा त्यांच्या ती चेंडू सोपवला जातोय. तर हे मात्र आता दोनदा इथे पाहायला मिळेल. विशाल वर्सेस विरसेन षटकातील पहिला चेंडू. हो, यावेळेस मात्र बॅट खालच्या टप्प्याला लागून चेंडू गेला होता, स्टंपच्या जवळ मागे गेलाय आणि त्यावर 1 धाव तर नक्कीच आली. 1 धावेने तेवढंसं काही काम होणार नाही संघासाठी. 1-2 मोठे फटके येणं आता आवश्यक आहे ते या अंतिम षटकामधून. तर पाहूयात या एकेरी धावेने संघ आता पोहोचतोय फलकावर तो 20वर 20 रन आणि त्याचा सामना करतील. तर संदेश आता पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होत आहेत, कारण संदेश अगदी बराच वेळ पाहतोय मैदानात टिकून आहेत, परंतु त्यांना अजून मोठे स्ट्रोक खेळता आले नाही. आता हीच वेळ असेल, चांगले स्ट्रोक त्यांनी खेळले पाहिजेत आणि हात आपले नक्कीच आता सेल केले पाहिजेत. हात त्यांचे नक्कीच सेसावत असतील की आपण चांगला खेळ करावा आणि नक्कीच त्यांनी मात्र एक चांगला फटका मारला. अगदी बघितलं चेंडूला ज्या पद्धतीने आणि 2 क्षेत्रामध्ये जो गॅपचा फायदा घेताना चेंडूला पुल करताना स्ट्रोक मारला गेला आहे सरळ सीमा पार चौकार. तर पहिला चौकार त्याच्या बॅटमध्ये आला आणि संघाची धावसंख्या पोहोचली 24वर 24. तर चौकाराचा आधार नक्कीच संघाला मिळाला, थोडासा दिलासा मिळाला, धावसंख्येत वाढ झाली.
आणि इथे मात्र फिरकीचा आपण पाहतोय फटका मात्र अगदी अचूक मारला आपण तो तिथे उत्तुंग षटकाराची नोंद तर होते. तिथल्या प्रेक्षकांनी देखील सांगितले की षटकाराचं आहे. पाय लागला होता, चांगला झेल घेतला परंतु पाय लागला होता सीमारेषेला, त्यामुळे हा षटकारच नोंदला जाईल आणि संघाला आवश्यकता होती अशा प्रकारे षटकाराची. तो षटकार इथे पाहायला मिळतोय. लगातार 2 चेंडूवर 2 चांगले फटके आले. 3 चेंडूचा खेळ संपताना मात्र धावसंख्या 30 वर पोहोचली आणि आतापर्यंत शांत होते. आता मात्र आक्रमक भूमिका घेत आहेत. चांगली फलंदाजी पण पाहतोय मैदानातून संदेशांची. एक अष्टबुलचा हा खेळाडू आहे, गुणी खेळाडू आहे. पुढच्या चेंडू देखील त्यांचा आत्मविश्वास वाढला. पुढच्या चेंडूवर चांगला फटका मारताना महेश भोईर चेंडूला कलेक्ट करतायत. तोपर्यंत 1 धाव, त्यापेक्षा जास्त काही मिळणार नव्हतं पण चांगली फिल्डिंग झालं आणि 1 धाव घेत असताना धावसंख्या पोहोचली 31 वर. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. चला निश्चितच या षटकात चांगल्यापैकी धावा येत आहेत. विशालीच्या षटकात चांगले 2 स्ट्रोक मारताना धावगती वाढली गेली आहे. तर षटकातील 5वा चेंडू अंतिम षटकातून आपण खेळ पाहतोय, त्यातील 5वा चेंडू. हो, इथे मात्र अगदी त्रिफाचित केलं गेलं. अगदी मिडल स्टिकवर चेंडू हाताळला गेला होता, त्यामुळे त्रिफाचित होताना फलंदाज माघारी परतले. तर वीरसेन देखील बाद झाल्यात. संघाचा मात्र हा 4था गडी बाद झालाय, पण तो शेवटचा चेंडूचा खेळ आता बाकी राहतोय. तर धावसंख्या 31 4 बाद 4 विकेट आपल्या गमावल्यात संघाने आणि 4थ्या षटकातील आता शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. म्हणजे 4 षटकाचा आपण हा निर्धारित खेळ ठेवला होता. दुसऱ्या फेरीचे सामने जे आपण 4 षटकाचे दररोज खेळवले आणि आज देखील आपण तेच करतोय, कारण संध्याकाळी आपल्याला आज फायनल उरकायची आहे. आज ही स्पर्धा इथे संपणार आहे. या स्पर्धेचा महासंग्राम आज थंडावणार आहे आणि त्या दृष्टीने मात्र हा विचारपूर्वक निर्णय घेत आहेत आमच्या आयोजन कमिटी. तर या षटकातून शेवटचा चेंडू विशाल यांचा आणि त्यावर नक्की चांगला प्रयत्न होतोय, पण तो चेंडू हवेत जास्त राहिला. तिकडे शतक महेश भोईर जे तयार होते झेल करण्याकरता आणि अचूक झेल घेताना मात्र इथे फलंदाज बाद झालेत आणि लगातार 2 चेंडूवर 2 सफलता घेऊन मात्र विशाल यांनी देखील आपलं चांगलं काम इथे पूर्ण केलं ते संघाकरता. त्यामुळेच आता 31 धावा संघ त्यांची पारी समाप्त झाली किंवा निर्धारित 4 षटकाचा खेळ संपत असताना संघाने मजल मारली ती 31 वर 31 आणि 22 आपले 32 धावा इथे करायचे आहेत संघाला विजयासाठी. तर येणारे चेंडू असतील ते 24 आणि 24 चेंडूत 32 धावा, जवळपास 8ची सरासरी राहील प्रत्येक षटकामागे. याच गतीने 8-0-0 या गतीने धावा करून सामना जिंकायचा आहे तो साईराज कुडूस संघाला. तर चांगली इथे भूमिका पार पडली. स्वतः कॅप्टनचं एक चांगलं नेतृत्व पण इथे पाहतोय. त्याचसोबत प्रत्येक गोलर प्रत्येक शतकने जी साथ एकमेकाला दिली आणि त्यामुळे शिवंजी आलमांसारखा एक बलाढ्य संघाला त्यांनी कमी धावामध्ये रोखण्यात यश मिळवलं. या देखील धावा तेवढ्याच्या कमी नाही आहेत. चांगल्यापैकी फायटिंग होऊ शकते जर चांगल्यापैकी अचूक गोलंदाजी जशी केली कुडूस संघाने तशा प्रकारची गोलंदाजी करण्याचा इथे मनसुबा ठेवला किंवा चांगलं फिल्डिंग जर झाले काही चुका न करता तर नक्कीच शिवंजी आलमान संघाला देखील चांगली संधी राहू शकेल या सामन्यामध्ये सामना जिंकण्याची. तर बघूयात नेमकं काय दडलंय या 4 पुढच्या षटकामध्ये ते आपण इथे पाहणार आहोत. आणि पुन्हा एकदा आपण बदल करूयात आवाजामध्ये. तर कुणाल आज आपण बघतोय नवीन आपला समालोचक इथे चांगले आपल्या कॉमेंट्री ऐकवतायत, समालोचन देत आहेत आणि त्यांच्याकडे आपण आता पुढच्या 4 षटकासाठी पुन्हा एकदा आपण माईक सुपूर्द करूयात. त्यांचं देखील आपण सुंदरसं आयोजन समालोचन ऐकतोय गेले कित्येक वर्ष. तर टीम मीटिंग तर होती आहे आणि 32 धावा कशावर रोखायच्या या दृष्टीने मात्र ही वाटचाल असेल संघाची. यानंतर आपण टॉस साठी बोलतोय. 2 संघांना कृपया टॉस आपण करून घेऊयात. चला जाऊयात मॅच मध्ये, जिथे सेकंड राऊंडचा सेकंड सामना जो आपल्या भेटीला येईल टीम यंगस्टार आपटीबी या अगोदरच्या मॅच मध्ये जिथे भाविकने खूप कमालीची गोलंदाजी केली आणि आपल्या टीमला विजयी संपादन करून दिला तो यंगस्टार आपटीबी आणि त्याच्या विपक्षात टीम मनीष वल्टेची आक्रमक बॅटिंग सोपान स्फूर्ती दुपारी बाडा. चला दोन्ही संघ आपण आपला कर्णधार तो टॉस बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. तिथे मॅच सध्या मैदानात चालू आहे. टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान आणि त्याच्या विपक्षात टीम साईराज कुडूस या 2 टीम मधली ती मॅच आहे. तिथे दोन्ही संघ एकमेकांच्या विपक्षात बरंच क्रिकेट खेळलेत. आज मात्र पुन्हा एकदा या
कोण्याच्या मैदानावर आपण खेळताना पाहतोय, तिथे मॅचला सुरुवात होईल. विजयाकरता येणारे 24 बॉल आणि तिथे 32 धावांचं आव्हान आहे. ते टीम साईराज कुडूस या टीमला. क्षेत्ररक्षण ते विखुरलं जाते टीम शिवंजय स्पोर्ट्स अल्मान कडनं. 32 धावा रोखण्याकरता सज्ज झालाय तो टीम अल्मान. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टीम यंगस्टर ऑफ टीबी आपला कर्णधार आणि टीम सोपान स्फूर्ती दुपारेपाडा दोन्ही कर्णधार इथे आलेत. आयोजकांकडनं टॉस तो नेक्स्ट मॅचचा करायचा आहे. जिथे जाऊयात मॅच मध्ये दोन बॅटर मैदानाच्या दिशेने जात आहेत. जिथे सौरभ सवर आणि विशाल वलटे. अगदी जर आपण पाहिला स्वतःचा ब्रँड आहे तो विशाल वलटे. वंडर स्पोर्ट्स कुडूस या ठिकाणी शॉप आहे. अगदी जर आपण पाहिलं तर खूप दर्जेदार बॅट्स तो स्वतः बनवत असतो, मग फिनिशिंग देत असतो तो बॅटला. आणि वंडर स्पोर्ट्स एक स्वतःचा ब्रँड अगदी पूर्ण महाराष्ट्रभर ज्याच्या बॅट्स ज्यांच्या माध्यमातून पुरवल्या जातात तो विशाल वलटे एका बाजूनी बॅटिंग करण्याकरता सज्ज होतोय. त्याला साथ देतोय या वाडा तालुक्यातनं गत 2 ते 3 वर्षामध्ये अगदी नावारूपाला आला एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून सौरभ सवरला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंड कडनं. नो डाऊट बॉलिंग ट्रॅकवर ना मनीष बांबेरे ओव्हर नंबर 1 ला करतोय सुरुवात. विशाल वलटेच्या विपक्षात पहिला बॉल. पहिलाच बॉलचा पाठलाग केला जातोय. विरसेन मोकाशी बॉल पर्यंत पोहोचणार नाहीये. बॉल न जिंकली आहे शर्यत. बॉल जातोय अगदी चौकारापर्यंत आलेला विशाल वलटेच्या बॅटमधनं हा 4. तंत्रशुद्ध फटके ही सातत्यानं विशाल वलटेची ओळख राहिली आहे. अगदी मधल्या काळात विशाल वलटेने खूप सारा गॅप घेतला, मग खूप कमी स्पर्धा तो टीम सोबत जोडला गेला तो विशाल वलटे. आज मात्र या कोण्याच्या मैदानावर आपण त्याला खेळताना पाहतोय. आज मात्र टीम मधनं एक प्रमुख खेळाडू हर्षद होंडो तो अनुपस्थितीत आहे, कारण की आज तो टीम सोबत नाहीये. ते मनीष बांबेरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 1. पुढचा बॉल चांगला बॉल जिथे टेक्निकल स्ट्रोक बॉलला पाठवलंय षटकार. विशाल वलटेच्या बॅटमधनं आलेला हा षटकार 6. याच फटक्यांकरता ओळखली जाते आणि एक खासियत राहिली आहे किंवा मग एक दर्जेदार क्षमता आहे जिथे पॉवर प्लेच्या षटकातनं पॉवरफुल बॅटिंग करण्याची ती विशाल वलटे मध्ये. आणि विशाल वलटेच्या बॅटमधनं एक चौकार एक षटकार आलाय. टॉस जिंकलाय तो टीम सोपान स्फूर्ती दुपारेपाडा या टीमनं आणि निर्णय स्वीकारलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. म्हणजे हर्षद अँड भाविक अँड टीम आपल्याला प्रथम बॅटिंग करावी लागेल. तत्पूर्वी जाऊयात मैदानात जिथे विशाल वलटे त्याच्या बॅटमध्ये एक चौकार एक षटकार आलाय. जाऊयात मॅच मध्ये. मनीष पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरनं. विशाल वलटेच्या विपक्षात अगेन वेग कमी केलाय. बॉलचा पाठलाग होतोय जिथे विशाल पवार त्यानं बॉलला फील्ड केलंय. बॉलची फेकी करतोय. कदाचित फेकी जर परफेक्ट आली असती ना तर कदाचित धोका होऊ शकला असता. जर महत्व नाहीये तिथे 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या 12 30 स्कोर कार्ड वर लागली आहे. विशाल वलटे अँड टीम आपण पाहतोय 12 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे. चांगली आणि रंगतदार मॅच आपण पाहतोय. एका बाजूने टीम शिवंजय स्पोर्ट्स अल्मान आणि एका बाजूने टीम साईराज कुडूस. पुढचा बॉल मनीष अगेन. पुढचा बॉल जिथे तुम्ही हाफ ट्रॅकर बॉल टाकला अगदी पिचच्या मध्यावर टाकलाय. विशाल वलटेच्या समोर हे असे चेंडू टाकणं कुठेतरी धोकादायक आहे आणि विशाल वलटेच्या बॅटमधून आलाय. 1 बाउन्स चौकार 4. अगदी जर आपण पाहिलं तर या मॅचला एका बाजूनी फिरवलंय असं म्हणायला हरकत नाहीये. विशाल वलटे ज्याच्या बॅटिंगचं प्रतिउत्तर ते टीम अल्मानकडे नाहीये आणि कुठेतरी निगेटिव्ह येणारे विचार तुम्हाला पराभवाच्या छत्रछायेत घेऊन जाऊ शकतात. कुठेतरी कमबॅक तो करावा लागेल. कुठेतरी विकेट त्या मिळवाव्या लागतील ते टीम अल्मानला. पुढचा बॉल विशालच्या विपक्षात दर्जेदार बॉल. अगदी भेदक अगदी सन्मान देणं हेच काम केलंय विशाल वलटेनं. शेवटचा बॉल या ओव्हर मधनं जिथे 5 बॉलचा अनालिसिस केला तर तब्बल 16 धावा ज्या विशाल वलटेनं खेचल्यात आपल्या बॅटमधनं.
पुढचा बॉल मनीष बांबेरे. पुन्हा एकदा अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका कव्हरला गेलाय, तिथे चौकार आलाय. 4. या 4च्या मदतीने धावसंख्या 20 जी स्कोर कार्ड वर लागते पहिल्या षटकाच्या अखेरीस, जिथे खूप महागडा ठरला मनीष बांबेरे. पहिल्या बॉल पासून विशालनं सुरुवात केली, जिथे आक्रमक तो राहिला सातत्यानं. आणि ओव्हर नंबर 2 करता कोणाला आणलं जाईल, जिथे या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट जर आपण पाहिलं तर संदेश होता. तो संदेश मात्र गोलंदाजी करण्याकरता तो सज्ज होतो इथून पुढे. सौरभ सवर ज्याला पहिल्यांदा स्ट्राईक वर खेळण्याची संधी मिळतीये. अजूनही येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये विजयाकरता 12 धावांची आवश्यकता आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये जिथे 2 षटक संदेशने हाताळली, अगदी किफायती गोलंदाजी करत आपल्या टीमला विजयी साकार करून दिला, तो संदेश गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. समोर सौरभ सवर आहे. ओव्हर नंबर 2 पहिला बॉल, तिथे अगदी पुश करो खुश रहो याच पद्धतीने अगदी सिंगल ती अर्जित होतीये. या सिंगलला एका बाजूने माहिती आहे विशाल बट्टे चांगली बॅटिंग करतोय, त्याला स्ट्राईक वर आणलं जातंय. विशाल स्ट्राईक वर येतोय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 21. पुढचा बॉल पुन्हा एकदा, जिथे बॉलला पाठवलंय षटकार. डिप्पडी विकेट वरनं आलाय दर्जेदार स्ट्रोक. 6. 27 धावा. नेक्स्ट मॅच 2 टीम आपण तयार राहायचंय. टीम यंगस्टार आपटी बी आणि त्याच्या विपक्षात टीम सोपान स्फूर्ती दुबारेपाडा. दोन्ही संघ तयार राहायचंय. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये, तिथे संदेश भुईर आहे गोलंदाजी मार्क वरनं. पुढचा बॉल विशालच्या विपक्षात, जिथे घोषित क्षेत्र आहे त्या ठिकाणी बॉल जातोय. पंच किती धावा? 1. ओके. 28 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. त्या टीम साईराज कुडूस विजया करता अजूनही 4 धावांची गरज आहे. ती टीम साईराज कुडूस या टीमला. पुढचा बॉल संदेश, जिथे सिंगल ती अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या 29 धावा. अजूनही विजयाकरता 3 धावांची आवश्यकता आहे. ती टीम साईराज कुडूस, जिथे अजूनही 14 चेंडूचे इथून पुढे शिल्लक आहेत. या मॅचला अगदी जर आपण पाहिलं तर जे पहिल्या ओव्हर पासनं साईराज कुडूस टीम हा ड्रायव्हिंग सीटवर होता, कारण की जिथे पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्या, तदनंतर मात्र सातत्याने एका बाजूने विशाल बट्टेने खूप चांगली बॅटिंग केली, अगदी बॅकफुटला टाकलं टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमानला. आणि इथे आता विजयाकरता अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर तब्बल 28 धावांची इनिंग ती विशाल बट्टेने साकारली आहे. चेंडू टाकून झाले ते 9. या स्पर्धेतनं आकर्षण राहील मॅन ऑफ द सिरीज करता एक सायकल ते देखील आहे या स्पर्धेतनं, जिथे संदेश भुईर आपल्या गोलंदाजीतनं शेवटचा बॉल हाताळण्याकरता. तिथे विशाल पवार आहे, बॉलची फेकी करतोय. अजूनही एका धावेची आवश्यकता आहे. षटक संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय. जाऊयात मॅच मध्ये, जिथे विशाल बल्टे विजयाकरता 1 धावेची आवश्यकता आहे. तेजस साठे.
आणि जिथे विजयी संपादन केलाय तो टीम साईराज कडूस. चला नेक्स्ट मॅच टीम यंगस्टार आपटी बी आणि त्याच्या विपक्षात टीम सोपान स्मृती दुबारेपाडा. चला दोन्ही संघ आपण लगेच सज्ज राहायचंय नेक्स्ट मॅच करता.